आजकाल नेत्यांना ना चप्पल आणि बूट फेकण्याचे प्रकार फार वाढलेत. त्यामुळे काय नेता फेमस होत नाही पण ती चप्पलची कंपनी जास्त फेमस होते. तर असाच एक बूट लागलेला नेता आता इथे येतोय जो गेलाय मनशांती केंद्रात. बघूया त्याला मनशांती मिळणार का. येते आपली नवी जोडी समीर आणि शलाका. अप्सरा आली मनशांती केंद्रवाली. अप्सरा आली मनशांती केंद्रवाली. ती बसली खाली आसन करीवर खाली. ती घामोघाम झाली वर पाय डोकं खाली. झाली रे झाली झाली माझ्या एंट्रीची वेळ झाली. या 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 आमच्या मनशांती केंद्रामध्ये तुमचं स्वागत आहे. सीता देवी आई मीच ती. पण सीता देवी आई म्हणजे रामदेव बाबांना विचारता रामदेव बाबा म्हणजे नाही. मला पण विचारायचं नाही. बर. तर मी सीता देवी आई आहे. हा. बोला काम बोला. हे काय रामदेव बाबांना विचारता हे काय म्हणून. मग हे माझं नैनाचं नाही. बोला तुमचा प्रॉब्लेम बोला. मी एक नेता आहे. हा जनतेचा प्रॉब्लेम आहे तुमचा बोला. अहो नेता असलो म्हणून काय चप्पल फेकून मारायची. म्हणजे आज सभेत एका माणसाने मला चप्पल फेकून मारली. अहो मग तुम्ही पण मारायची. मारली असती ना. मग पण चला त्याच्याकडे स्टॉक जास्त होता म्हणून मी पळून गेलो. पळून गेलात तुम्ही पळून गेलात. अहो एक नेता असून तुम्ही पळून गेलात. एक तिकडे मनशांती नाहीये काय करू ते सांगा. घरी जा. घरी जाऊन कसली मनशांती मिळणार आहे. का हो? ती माझी बायको हो. आज सकाळी मस्त अशी स्वच्छ दाढी केली आणि तिला म्हटलं काय दिसतो की नाही 10 वर्षांनी तरुण. तर ती म्हणाली रात्री दाढी केली असतं तर बरं झालं असतं. अहो आता सांगा ना असं का म्हणाली ती. मला काय विचारताय. मी असा काय म्हातारासारखा दिसतो का. छे हो मला तर तुम्ही नुकतीच जन्माला आल्यासारखे वाटताय. कशावरून. हे काय जावळ अजून तसंच आहे. काय बोलताय. हो मी तर ऐकलंय की ज्यांना राजकारणात करिअर करायचंय त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे कोर्सेस आहेत म्हणून. तुम्हाला कोणती आसनं येतात. मला फक्त आश्वासनं येतात. अहो ती नाही हो आणखीन कोणती आसनं येतात. हा येतात मग तुमच्या समोर कशी दाखवणार. दाखवा दाखवा मी तुमची गुरु आहे. दाखवा. बरं ते अजिंठा वेरूळ अहो ती आसनं नाही हो. अहो योगासनं योगासनं. योगासनं येत नाहीत म्हणून मी इकडे आलोय ना. घाबरू नका माझ्याकडे बघा. ते काय तिकडे बसा. तिकडे. तिकडे नाही हो इकडे बसा. मग ते काय. साहेबांना विचारता हे काय म्हणून. नाही, नाही, नाही. मग हे माझं उंगल्यासन आहे. म्हणजे या काय उंगल्या. तेच करू नका. खाली बसा. श्वास घ्या. वास नाही श्वास घ्या. घ्या श्वास घ्या. अहो लांब श्वास घ्या. अहो लांब श्वास घ्या. आता काय दादरला जाऊन घ्यायचं का. आता कसं वाटतंय. बरं वाटतंय बरं वाटतंय ना. पण तुम्हाला खरं सांगू मला राजकारणात खूप पुढे जायचंय. हो? मला ना कमीत कमी पंतप्रधान व्हायचंय. हो? मग त्याच्यासाठी एक उत्तम आसन आहे. सांगा ना. तुमचा हात पुढे करा. घेतला. सगळी शक्ती हातात एकवटा. Yes. हाताकडे बघा. Yes. आता सनकन स्वतःच्या खानाखाली मारा. अरे कान बंद झाला माझा. हा याला म्हणतात कान सुन्नासन. तुमच्यासारख्या नेत्यांना सवयच असते जनतेचं ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. हो पण माझा कान बंद झाला. हा मग आता ह्या कानाने ऐकलेलं या कानातून बाहेर पडेल. नाही नाही नाही. क्या बात आहे. आता शेवटची रिक्वेस्ट. आता काय सगळी आसनं झाली. हो. मनशांती कुठे मिळाली. म्हणजे असं आसन सांगा कायमची शांती मिळेल मला. नक्की. हो हो. हे
आहे शवासन. याच्यामुळे यांच्यासारख्या नेत्यांना मिळते चिरशांती आणि जनतेला मिळते मनशांती. समीर, शलाका, भूबाईपूरच्या नव्या पर्वात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. जजेसना विचारूया त्यांना परफॉर्मन्स कसा वाटला. खूप हसत होते दोघे, तर मला खूप उत्सुकता आहे. निर्मितीताई, तुमचं स्वागत आहे दुसऱ्या पर्वात. आणि मला हा नेता खूप आवडला. मला वाटतं समीर, हे स्क्रिप्ट तू लिहिलं होतंस, बरोबर आहे? त्यातल्या ज्या राजकारणाच्या कमेंट्स होत्या त्या अप्रतिम होत्या, खूप छान होत्या. खूप छान पद्धतीने तू ते लिहिलं होतंस आणि तुम्ही दोघांनी सादरीकरण अप्रतिम केलं. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की सगळ्यात आधी समीर आणि शलाका तुमचं जोडी म्हणून, परफॉर्मर्स म्हणून आणि समीर चौगुले यांचं लेखक म्हणून या मंचावर मनपूर्वक स्वागत. क्या बात है. आता बघूयात किती गुण मिळालेले आहेत. निर्मितीताई, किती वाटतात द्यावे सर? 10. ठीक आहे, म्हणजे तुझा मान मी ठेवला असता, पण त्यांनाही माहिती आहे त्यांचं काय काय मधलं मधलं मिसिंग होतं, बरोबर आहे? त्यासाठी फक्त 1 मार्क कट करते. 9 गुण. क्या बात है. स्वप्नील सर, 9 गुण म्हणजे एकूण 18 गुण मिळालेले आहेत. निर्मिती. दुसऱ्या पर्वातल्या तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.